नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM टीव्ही 9 न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करत आहे. यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या नागपूर शहरातील कार्यालयामध्ये आहे. नागपूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे जी आहेत, आपण बघू शकता. त्यांच्यासोबत काही पदाधिकारी सुद्धा आहेत आणि त्यांचं हे अत्याधुनिक असं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर जिल्ह्याचं आणि शहराचं असं हे कार्यालय आहे. भाऊ, तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या नेतृत्वामध्ये खूपच सुंदर असा पक्ष नागपूर जिल्ह्यामध्ये वाढत आहे. मी गेल्या 6 महिन्या अगोदरपासून मला जिल्ह्याच्या अध्यक्षाची जबाबदारी माननीय तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल आणि अजितदादा यांनी मला दिली होती आणि 6 महिन्याच्या अगोदरपासून मी कामाला सुरुवात केली. मी अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबरोबर 15 दिवसातच माझ्याकडे नगरपालिका नगरपंचायतच्या इलेक्शन लागलं आणि जेव्हा जिल्ह्यात फिरायला लागलो संघटनेच्या बाबतीत, तेव्हा असं मला वाटलं आपण पूर्णपणे जिल्ह्यात शून्य आहोत. अशा वेळेस आपण कसं 27 नगरपालिका आपण कसं लढणार आहोत, हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न होता. पण मी जिद्दीनं कामाला लागलो. अनेक तालुक्यामध्ये गेलो, नवीन कार्यकर्ते तयार केले, अनेक नगरपालिकेच्या ठिकाणी गेलो, तिथं कार्यकर्ते तयार केले आणि 27 पैकी 18 नगरपालिका आम्ही लढलो. आज नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जिथं 0 होतो आम्ही, तिथं 1,10,000 वोट मिळाले. कामठीमध्ये आमचे 5 नगरसेवक निवडून आले. हे आपल्या भिवापूर मधून 1 नगरसेवक निवडून आला, कन्हान मधून 1 नगरसेवक आला आणि कामठीमध्ये महानगरपालिकेचा उपाध्यक्ष सुद्धा आम्ही बनवला आणि त्यानंतर आम्हाला 1 एक्स्ट्रा अध्यक्ष स्वीकृत सदस्याचं सुद्धा आम्हाला मिळालं. असे टोटल आज आमच्याकडे 8 नगरसेवक झाले आहेत. नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये खऱ्या अर्थाने सर्व कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतला, त्याबद्दल मी कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो. आणि आज त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. दादांचं खऱ्या अर्थाने स्वर्गवास झालं. अपघाताने दादा गेले. 2 महिन्यापर्यंत आम्ही काहीच केलं नाही, कारण आम्ही खऱ्या अर्थाने खूप दुःखी होतो की दादामुळे आमच्या वरची छायाच हरवली होती. ज्या माणसाने आम्हाला वाढवलं होतं, ज्या माणसाने आम्ही स्वप्न बघितलं होतं की जिल्ह्यामध्ये आता आम्हाला, मी दादाला प्रॉमिस केलं होतं जेव्हा मी हिवाळी अधिवेशनच्या वेळेस जेव्हा कार्यक्रम घेतला त्यावेळेस मी दादाला प्रॉमिस केलं होतं की दादा, मी इथून जिल्हा परिषदच्या 10 ते 12 सीटा निवडून आणेन आणि त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये 10 ते 12 सीटा निवडून येतच आहेत. आणि या 6 विधानसभामध्ये मी कमीत कमी 2 विधानसभा निवडून आणेन इतकं प्रॉमिस दादाला केलं आणि कॉन्फिडन्सनं सांगितलं होतं. दादाचा माझा खूप विश्वास होता, पण दादाच गेले आमच्यातून, त्याच्यामुळे आमच्यावरची खऱ्या अर्थाने खूप छाया हरवली आहे. परवाला एक सर्वांची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये 51 कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली आणि त्यांना नियुक्तीपत्र दिले आणि जबाबदारी दिली. खऱ्या अर्थाने 51 मध्ये आम्हाला 57 जिल्हा परिषद सर्कल वाईज अध्यक्ष निवडायचे होते, पण आता ते काम सुरू आहे. 57 नगर याचे जिल्हा परिषद सदस्याचे. आणि आज 51 मध्ये खऱ्या अर्थाने सर्व तालुका अध्यक्ष आम्ही बनवलेत, त्यानंतर सर्व विधानसभा अध्यक्ष बनवलेत, त्यानंतर आम्ही उपाध्यक्ष बनवलेत, महासचिव बनवले आणि सर्व समाजाच्या माणसाला आम्ही संधी दिली. फक्त शेड्यूल कास्टच नाही तर सर्व समाजाच्या, ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, आदिवासी असेल, सर्व समाजाच्या माणसाला 51च्या कार्यकारिणी संधी दिली. आज त्या दिवशी मला असं वाटत नव्हतं की इतके लोक येतील, पण कार्यकारिणीच्या दिवशी कमीत कमी 300-350 लोक उपस्थित होते आणि मला खऱ्या अर्थाने त्या दिवशीचा आनंदाचा दिवस होता. तरी पण दादाच्या मृत्यूमुळे आम्हाला तो आनंदाचा दिवस मनवता नाही आला. पण कार्यकर्त्यात दादा गेल्यामुळे दादांचं कार्य सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची सर्वांनी शपथ घेतली आणि सांगितलं की नाही, दादा जरी नसले, आमच्यात दादाची छाया आहे, दादाचा आशीर्वाद आमच्यावर, आम्ही पुन्हा आणखी जिल्हा परिषदच्या 10 ते 12 सीटा निवडून आणू आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा कमीत कमी 20 ते 22 पंचायत समितीच्या सीटा निवडून, असं सर्व कार्यकर्त्यांनी आव्हान दिलं, आश्वासन दिलं, मला अस्वस्थ केलं आणि पुन्हा आणखी जिल्ह्यामध्ये फिरण्याची पुन्हा जागृती केली. मी आता पुन्हा जिल्हा सर्कल वाईज 57 जिल्हा परिषद सर्कल वाईज आता मी सुरू केलं आहे. आता दुसरं एक महत्वाचं असं आहे की उद्याला आमचे महाराष्ट्राचे किसान सेलचे अध्यक्ष मनोहर मनकर साहेब येऊन राहिले.
त्यांचा कार्यक्रम उद्याला आम्ही आयोजित केला आहे 15 तारखेला. त्यांचं स्वागत आणि किसान सेल पूर्ण जिल्हाभर कार्यकारिणी आम्ही तयार करणार आहोत. हे आमचे जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष आहेत जिल्ह्याचे. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्हाला आणखी पुन्हा वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये संघटन बांधण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे. उद्याला सुद्धा एक मोठा कार्यक्रम आहे. मी आव्हान करतो सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावं आणि आपण कार्यकर्त्यांनी पुन्हा आणखी जोमाने उत्साहाने कामाला लागावं, जेणेकरून जिल्हा परिषद मध्ये पुन्हा राष्ट्रवादी पार्टी, अजितदादा पवारांची पार्टी ही पुन्हा जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकेल ही माझी आशा आहे. खूप खूप अभिनंदन भाऊ तुमचं, कारण तुमच्या नेतृत्वामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा जो आहे तो वाढत आहे. माझं नाव हर्षद ठक्कर, मी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष आहे ग्रामीण. उद्याला दुपारी 3 वाजता प्रदेश अध्यक्ष ऍडव्होकेट वसंत मनकर, सरचिटणीस डॉक्टर गणेश डोंगरे आणि विदर्भचे अध्यक्ष जगदीश जुंदरेजी यांचं आगमन होत आहे मिटिंगसाठी म्हणून. तर जास्तीत जास्त संख्येत लोकांनी उपस्थित राहावे, कास्तकारांनी उपस्थित राहावे हे त्यांना मी विनंती करतो. दादा माझा एक छोटासा एक प्रश्न आहे तुम्हाला. विदर्भातील जे शेतकरी आहेत ते सरकारवर नाराज आहे, तुमचं सरकार आता आम्ही युतीमध्ये असल्यामुळे सरकारवर अनेक समस्या अजूनही सरकारने सॉल्व्ह केलेल्या नाही. शेतकऱ्याचे मोठे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थात विमा काढतात, त्या विमाचे पैसे मिळत नाही. शेतकऱ्याचं लाखो प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्याच्या खात्यात खऱ्या अर्थाने आता सरकार करत आहे, दादा असताना अनेकांच्या खात्यामध्ये पैसे गेले होते, आजही जाण्याचा प्रयत्न करतात, पण तेवढ्या प्रमाणात ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुविधा पाहिजे होत्या, ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत पाहिजे होती, त्या प्रमाणात शेतकऱ्यांना आज मदत मिळत नाही. मलाही खंत आहे. आज शेतकऱ्या खऱ्या गावात गेल्यानंतर शेतकऱ्याचे पोरं अनाथ कसे तरी बसलेले असतात, कुठलंच काम नाही. त्याच्या शेतकऱ्याच्या मुलांना काम द्यावं, त्यांना त्यांचे हात बळकट करावे, त्यांना व्यवसायाचं शिक्षण द्यावं आणि कुठेतरी शेतकऱ्याचे पोरं गावात न बसता कामाला अनेक कारखाने इथे उभे करावे. त्या माध्यमातून स्किल एज्युकेशनच्या माध्यमातून, स्किलच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल आणि हा शेतकरी जो आज खऱ्या अर्थाने दुःखी आहे तो सुखी. उद्याच्या सभेमध्ये काय ठरणार आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात? उद्याच्या सभेमध्ये खऱ्या अर्थाने किसानच्या समस्या समजून घेणार आहोत. लोकांच्या ज्या शेतकऱ्यांच्या आज फार गंभीर परिस्थितीत शेतकरी जगत आहे, त्याचं पिकाचं नुकसान होते, विमा मिळत नाही, असे वेगवेगळे प्रश्न आहेत. कापसाला भाव मिळत नाही, धानाला भाव मिळत नाही, असे वेगवेगळे प्रश्न आहेत. ते प्रश्न घेऊन आधी उद्याला आम्ही हा प्रश्नावर आम्ही वाचा फोडणार. ज्वलंत प्रश्न जे आहे त्यासाठी जर आंदोलन करावं लागले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महायुतीच्या विरोधात आम्ही आंदोलन करू आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी निश्चित अध्यक्ष असावा तर असा, सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्यांच्या न्याय मिळवून देण्यासाठी ते आंदोलन करायला सुद्धा तयार आहे. ते शेतकरी नेता सुद्धा त्यांना म्हणायला हरकत नाही, कारण ते हिताचे आहे, शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. शेतकरी असेल तर आम्ही जगू, कारण हा भारत देशच जो आहे हा कृषी प्रधान देश आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.